अयोध्या के राम मंदिर में दान राशि चोरी का मामला सामने आने के बाद इसके विरोध में गोंदिया जिला कांग्रेस कमेटी ने अनोखा विरोध प्रदर्शन किया। शहीद भोला कांग्रेस भवन से रघुपति राघव राजाराम सत्याग्रह की शुरुआत की गई। कांग्रेस कार्यकर्ताओं ने टाल मृदंग के साथ डिंडी निकालते हुए शहर में पदयात्रा की और राम मंदिर पहुंचकर प्रभु श्री राम के दर्शन किए। इस दौरान कार्यकर्ताओं ने मंदिर में रघुपति राघव राजाराम भजन कीर्तन किया तथा दान चोरी प्रकरण की कड़ी निंदा करते हुए दोषियों के खिलाफ जल्द से जल्द सख्त कार्रवाई की मांग की। इस सत्याग्रह में बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। कांग्रेस नेताओं ने कहा कि धार्मिक आस्था से जुड़े इस मामले में दोषियों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाना चाहिए और निष्पक्ष जांच कर कठोर कार्रवाई की जानी चाहिए। रघुपती राघव राजाराम या म्हणीला घेऊन आम्ही आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे सत्याग्रह केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही रामकृष्ण हरीचे भजन म्हणून संपूर्ण शहरामध्ये लोकांना जागृती करून राहिलेलो आहोत। या गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिसामान्यमधल्या लोकांनी सुद्धा आपल्या घामाचा पैसा श्रीरामावर आस्था असल्यामुळे या RSS आणि भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी घरोघरी जाऊन जो वर्गणी गोळा केली, मी सुद्धा वर्गणी दिलेली आहे। आम्ही अतिसामान्य लोकांनी आपली वर्गणी त्या ठिकाणी अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या आस्थेमुळे त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। पण ती वर्गणी एका झटक्यामध्ये जेव्हा चोरीला गेलेली माहीत पडलं तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने अतिशय वाईट वाटलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संविधानाला बाजूला ठेवून आपल्या प्रधानमंत्री कार्यालयातून राम मंदिराच्या अयोध्येच्या ट्रस्टच्या लोकांची त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची स्थापना केली। एकाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि अशा लोकांची समिती नेमून त्याच समितीच्या अखत्यारीत त्यांचे उजवे डावे असलेल्या लोकांनी त्या ठिकाणी करोडो रुपयांची चोरी केलेली आहे। त्या चोरीबद्दल अनेकांनी तक्रार केल्यावर सुद्धा ते CCTV आणि त्याचे सगळे पुरावे नष्ट करण्याचं काम चंपत राय आणि सगळ्या लोकांनी केलेलं आहे। अशा लोकांनी फक्त राजीनामा देऊन चालत नाही, तर यांच्यावर PDMLA अंतर्गत देशाच्या विरोधी कारवायाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई होऊन त्यांना फाशी सजा झाली पाहिजे। हीच काँग्रेसची मागणी आजच्या या रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। जे ट्रस्ट नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेलं आहे ते ट्रस्ट बरखास्त करून या देशाचे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अखत्यारीमध्ये त्याची चौकशी झालेली पाहिजे। त्यासाठी स्वतंत्र एक बोर्ड नेमून त्या बोर्डच्या हातामध्ये त्या देणगीचा कारभार दिलेला पाहिजे। दोन लोकांचे राजीनामा घेऊन चालणार नाही। आम्हाला नरेंद्र मोदींना आणि अयोध्येच्या श्रीरामाच्या माध्यमाने प्रश्न विचारायचा आहे की उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींपर्यंत हा पैसा पोहोचला का? हा पैसा BJPच्या कॅम्पेनपर्यंत पोहोचला का? निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला आहे का देणगीचा पैसा? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून त्यांचा संपूर्ण ट्रस्ट बरखास्त करून त्यांच्यावर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व सत्य बाहेर पडणार नाही।